शिवसेनेच्या वतीने छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. एकूणच काय आपले कालिनाचे विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ आणि त्याचबरोबर आमचे डॉक्टर महेश पेडणेकर सर्व सहकारी या सर्वांच्याच प्रयत्नातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्र्यांचं मोफत वाटप आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि कालिना विधानसभेत खरोखरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेचे पदाधिकारी चांगलं काम करत आहेत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व आमदारांची बैठक झाली. मुंबईतील जे दरड प्रमुख क्षेत्र आहे त्या संदर्भात चर्चा झाली. एकूणच कुर्ल्याच्या संदर्भात काय चर्चा झाली? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज कुर्ला विधानसभेतील विविध प्रलंबित जे प्रश्न होते त्या संदर्भात बैठक घेतली होती आणि खरोखरच ही बैठक सकारात्मक पद्धतीने झाली. त्याच्यामध्ये विशेष करून जे दरड कोसळत आहेत विविध जे डोंगराळ भाग आहेत आपल्या म्हणजे फक्त कुर्ला विधानसभेतलेच नाही मुंबईतील संपूर्ण डोंगराचे भाग आहेत. एकूण 46 पॉईंट असे महापालिकेने हे निर्देशित केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी एक विशेष निधी डिझास्टर मॅनेजमेंटच्या कोट्यातून म्हणजे नगरविकास खात्यामध्ये एक विशेष निधी आहे डिझास्टरमध्ये. तर त्याच्या माध्यमातून सर्व डोंगराळ भागाचं संरक्षण करण्यासाठीची नेटिंगची जाळी असते आणि त्याचप्रमाणे कंपाऊंड वॉलसुद्धा तर याचं काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी असलेले आहेत विशेष करून कुर्ला विधानसभेमध्ये जवळजवळ 250 प्रकल्प म्हणजे डोंगराळ भागातील लोक आहेत की त्यांचे दरड कोसळल्यानंतर त्यांना फार मोठा त्रास झालेला आहे. त्यांना घर भेटलेलं नाही अजूनपर्यंत काही लोक BMCच्या शाळेमध्ये राहत आहेत. तर अशा लोकांना घरं मिळावी अशी योजना आत्तापर्यंत नव्हती, धोरणच नव्हतं. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी SRA आणि MMRD आणि त्या BMC या तिघांनाही प्राधिकरण हे दिलेले आहे निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे PAP यांना मिळाले पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोनातून SRAच्या CEOनी तातडीने सांगितलं की आमच्याकडे हे PAP उपलब्ध आहेत. तर आम्ही तातडीने ती बैठक घेऊन जे माननीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी आहे त्यांची मान्यता घेऊन आम्ही तातडीने हे 250 आणि चांदोली विधानसभेतसुद्धा तशीच आहेत म्हणजे काल लँडेमामासुद्धा होते आणि त्याच्यामुळे जवळजवळ 400 ते 450 PAP तातडीने हे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा एक विषय झाला. त्याच पद्धतीने आपल्या विभागातलं कुर्ला विभाग विशेष करून कुर्ला तक्क्यावाडचा परिसर आहे पेडणेकर साहेब त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर संपूर्णच तो जो भाग आहे आपण बघितलं असेल BKCला लागून संपूर्णपणे या चाळी आहेत आणि वारंवार आणि SRAच्या माध्यमातून म्हणा किंवा याच्यामधून ते डेव्हलपमेंट होता येणं शक्य नाही आहे भविष्यामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी एक क्लस्टर डेव्हलपमेंट असावी ज्या पद्धतीने मला शिंदे साहेबांनी सुचवलेलं आहे की या ठिकाणी जर क्लस्टर डेव्हलपमेंट केली तर मला वाटतं अधिक चांगल्या गतिमान पद्धतीने ह्या ठिकाणी विकास होऊ शकतो. आणि त्यासाठी त्या कालच्या बैठकीमध्ये असीम गुप्ता किंवा बाकी सर्वांनीच एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्या ठिकाणी जवळ 16 एकरचा संपूर्णपणे भाग आहे तक्क्यावाड परिसर. आणि त्याच पद्धतीने गौरीशंकर नगर मसराईन लेनलासुद्धा मला वाटतं ही जगवानी चाळ ते गौरीशंकर मंदिरच्या समोरचा परिसर कारण या ठिकाणी सुद्धा SRA भविष्यामध्ये होऊ शकत नाही. तर मग अशा लोकांना क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये अधिकचा FSI देऊन कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करता येईल कारण त्या ठिकाणी फनेल झोनचा सुद्धा विषय आहे. आणि मग तिथे TDR उपलब्ध करून कारण आता नवीन जो गृहनिर्माण धोरण झालेलं आहे त्याच्यामध्ये एक अशी योजना आणलेली आहे की त्याच्यामध्ये काही विकासक जर पुढे येत असतील तर त्यांना TDR उपलब्ध करून तो TDR दुसरीकडे तुम्ही वापरू शकता पण आपल्या लोकांना तुम्ही घर बांधून देऊ शकता आणि त्याच्यामुळे त्याच ठिकाणी आपल्या लोकांचं पुनर्वसनसुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून ह्या ठिकाणी आता ह्या 2 बाबी फार मोठ्या प्रमाणावर निर्णय झाला. इतके वर्षांचा जो प्रलंबित विषय होता तो एक धाडसीपणाने माननीय शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे सर्व अधिकारी वर्गांनीसुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कामकाजसुद्धा सुरू होणार आहे.